नाशिक लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार डॉक्टर भारती पवार यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला। उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी नाशिकमध्ये महायुतीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री छगन भुजबळ, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, शिवसेना नेते संजय शिरसाट यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान या प्रसंगी लोकशास्त्र न्यूजशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की नाशिक शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरीच्या भाजप उमेदवार डॉक्टर भारती पवार हे महायुतीचे दोन्ही उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होणार आहेत। महायुतीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज भर उन्हात इथे मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावरून लक्षात येते